कळवा हा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला समजला जायचा, मात्र आता त्याच आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला शिंदे गटानं सुरुंग लावून उद्ध्वस्त केलाय। शरद पवार गटाच्या कळवा विभागातील जवळपास सर्व माजी लोकप्रतिनिधींना शिंदे गटात सामील करून घेतलं गेलंय। मात्र आमदार आव्हाडांनी याबद्दल एक चकर शब्दही काढलेला नाही। त्यांनी आता कळवा नाक्यावर भला मोठा बॅनर लावून निष्ठा माझी शक्ती या 3 शब्दात गयारामांसह शिंदे सेनेला उत्तर दिले। त्याचबरोबर त्या बॅनरवर कळव्यातील जनतेला हा माझा संदेश म्हणून भावनिक साद घातली। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ठाकरे गट आणि शरद पवार गटातील माजी लोकप्रतिनिधींना आपल्या पक्षात खेचण्याची रस्सीखेच सध्या शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप या महायुतीच्या पक्षांमध्ये सुरू आहे। गेल्या 2.5 वर्षात म्हणजे राजकीय भूकंपानंतर ठाकरे गटातील माजी लोकप्रतिनिधींना शिंदे गटानं टप्प्याटप्प्यानं आपल्या पक्षात सामील करून ठाकरे गटाला धक्का देण्याचं काम सुरू ठेवलंय। मध्यंतरी अजित पवार गटानेही शरद पवार गटातील माजी लोकप्रतिनिधींना सामील करून तो पक्ष फोडण्याचं काम केलं, तर भाजपही इतर पक्षातील माजी लोकप्रतिनिधींना आपल्यात सामावून घेत आहे। दरम्यान कळव्यात कमळ फुलवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाले होते, पण त्याचपूर्वी शिंदे सेनेनं एकाच बाणात दुहेरी निशाणा साधून आव्हाडांचा बालेकिल्ला आणि भाजपाचं कमळ फुलवण्याचं स्वप्न धुळीस मिळवलंय। शिंदे सेनेनं कळव्यातील आव्हाडांच्या प्रमुख शिल्लेदारांना आपल्या पक्षात सामावून घेतल्यानंतर आमदार आव्हाड काहीतरी बोलतील अशी शक्यता होती, पण त्यांनी भाष्य न करता भला मोठा बॅनर कळवा नाक्यावर लावून कळवावासियांना निष्ठेचा संदेश देताना थेट काळजालाच जणू हात घातलाय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली।